नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 48 तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2023 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज असून काही भागात हलका मध्यम तर काही भागामध्ये गारपीटचा अंदाज देखील मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पुढील 48 तासात बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। पुढील 48 तासामध्ये वातावरणामध्ये मोठा बदल होत आहे। तर प्रशांत महासागराकडून येणारे बाष्पयुक्त वारे मोठ्या प्रमाणात बंगालच्या उपसागरामध्ये दाखल होत आहे। तर याच वाऱ्याच्या प्रभावामुळे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र पुढील 48 तासामध्ये सक्रिय होत आहे। अंदमान निकोबार बेटे आणि श्रीलंकेच्या आसपासच्या भागामध्ये ही कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत आहे। तसेच भारताच्या पूर्व भागामध्ये छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, विदर्भ या भागात सध्या वाऱ्याची चक्राकार स्थिती सक्रिय आहे। तर या सर्व स्थितीचा परिणाम पुढील 48 तासामध्ये महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार वादळी पावसाचा अंदाज असून काही भागात गारपीटचा पाऊस देखील असणार आहे। तर काही भागात वातावरण कोरडे असणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर या पावसाचा जोर 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2023 या तारखेला वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा केरळच्या किनारपट्टीच्या भागात आणि दक्षिण भागामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। तमिळनाडू आणि तेलंगणाच्या पूर्व भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। उत्तरेकडे जोर कमी राहील। कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश इकडे हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे। तर भारताच्या पूर्व भागाकडे ढगाळ वातावरण राहील। पावसाचा जोर फारसा नाही, मात्र पुढील 48 तासामध्ये महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या वादळी पावसाचा जोर असणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया विदर्भापासून। तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा पुढील 48 तासामध्ये उत्तर भागात राहील। तुमसर, तिरोडा, सांगझरी, गोंदिया, तिरोडी, वारासिवनी या भागात हलका पाऊस पुढील 48 तासात राहील। तर इतर भागामध्ये ढगाळ वातावरण राहील। तसे गडचिरोली जिल्ह्यातही पावसाचा जोर बहुतांश ठिकाणी फारसा नाही, बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण गडचिरोली जिल्ह्यात राहील। तर चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा दक्षिणेकडे ढगाळ स्थित राहील। उत्तर भागात आणि पश्चिम भागात पावसाचा अंदाजा चंद्रपूरचा काही परिसर, भाटाडी, गुगसरोड, वणीकायर, भद्रावती हलका पाऊस या बहुतांश ठिकाणी राहील। मोरली, कोटवाडा, चारगोबिके आणि वरोडा इथे हलक्या पावसाचा अंदाज असून चिमूरला तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे। आणि वर्धा जिल्ह्याकडे वाडकी, पुणे, वडनेर, हिंगणघाट, समुद्रपूर मध्यम पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर आणि देवळीला हलका पाऊस दक्षिण भागात राहील। जोरदार पावसाचा अंदाजा देवळी, वर्धा, तुळजापूर, बारबडी, बुरकुकाटे आणि बुटीबोरी, जामणी या भागात राहील। अरबी, वडोणा, लाडगड इथे जबरदस्त पावसाचा अंदाजा पुढील 48 तासात राहील। नागपूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात बुरिकोकाटे, तुतीवाडा, कोडाली, काटोल इथे जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह राहील। बुटीबोरी, हिंगणा, पाचगाव, मौदा, कामठी, नागपूर, डोरली, कमळेश्वर, उमरी, सावरनेर, बडेगाव, विचवा, वनेरा, कामठी, घोटी या बऱ्याच ठिकाणी जोरदार वादळी पावसाचा अंदाज असून गारपीटची शक्यता देखील राहील। तर चिखली, धर्मपुरी, असोली, कंधारी, अकोला, करपसर इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे। आणि भंडारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा भंडारा, वर्धी तसेच असोली, कंधारी ढगाळ स्थित राहून हलक्या सरींचा अंदाज आहे। दक्षिण भागातही बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील। पावसाचा अंदाजा उमरेड, खैरगाव आणि भिवापूरला हलका मध्यम बघायला मिळणार आहे पुढील 48 तासामध्ये।
तर यवतमाळ जिल्ह्याकडे पुढील 48 तासात पावसाचा अंदाजा। पेंढारी, परवा, पांढरकवडा हलका मध्यम राहील। घाटंजी, करंजे इकडे मध्यम स्वरूपात राहील। रुई, जवई, अर्णी, ड्याणी, डिग्रस, साक्री, चोंडी, पुसद, खंडाळा या भागात हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाणी राहील। लाडके, डारवालाई हलका मध्यम राहील। जोरदार पावसाचा अंदाजा जामोडा, कलाम, यवतमाळ आणि नेरला बघायला मिळणार आहे। अमरावती जिल्ह्याकडे बाबुलगाव, फुलेगाव, नांदगाव, खंडेश्वर, पुलगाव, धामणगाव रेल्वे, चांदूर, धामणगाव इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। तर बडनेरा, अमरावती, मोजारी, नांदगाव इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। तळेगाव, कर्जना, आष्टी इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। नरखेड, जयखेडा, काटी, दुर्गवाडा, वरुड, मोर्शी जोरदार पावसाचा अंदाजा। विजांच्या कडकडाटासह अमरावती जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील। चांदूर बाजार, अचलपूर, ब्राह्मणतडी, चिखलदरा, रिसालधारणी इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। असेगाव, अमरावती, बडनेरा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। मूर्तिजापूर, दर्यापूरलाही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। अंजनगाव, सुरजी, अचलपूर, चिखलदरा, रिसालधारणी जोरदार पावसाचा अंदाजा। विजांच्या कडकडाटासह अमरावती जिल्ह्याच्या या भागात बघायला मिळणार आहे। अकोला जिल्ह्याच्या दक्षिण भागात अकोला, बोरगाव, मंजू तसेच गोरेगाव, आळंदा, बाळापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि खामगाव, शोग, अंद्रुणा, तेलरा, अकोट, हिरवाखेड इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। दिघी, नांदुर्णा, मलकापूर, दासराखेड, जळगाव, जामोद, आलेवाडी इथे जोरदार पावसाचा अंदाजा। विजांच्या कडकडाटाचा राहील। तर बुलढाणा जिल्ह्याकडे पिंपरीगावली, मोटाला, बाबरगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। गिरडा, बुलढाणा, खेलवड, चिखली, अहमदपूर, कुदनापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे। कुदनापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील। घाटपुरी, डोंगाव, बहापूर, मेहकर, रिसोड, लोणी, लोणार, बीबी मेहकरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। वाशिम जिल्ह्याकडे वाशिम, रिथाट, मालेगाव, महसूल, परतूर, मंगळूरपे, कर्जनाखेडा या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। तर हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, औंध, कळमनुरीलाही मध्यम स्वरूपात राहील। इंदापूर, महागाव, मावळला बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। नांदेड, वागला या जिल्ह्याकडे तमसा, हिमायतनगर, आडगाव, उमरखेड, ढाकणी, किनवट इकडे हलक्या पावसाचा अंदाज राहील। नांदेड, वागला, अद्रापूर, मुखेड, भोकर, पेठोंबरी, खंडलवाडी, धर्माबाद हलका पाऊस या भागात राहील। परभणी जिल्ह्याकडे मुखेड, कवठा, लोहा, वजूक, गंगाखेडलाही हलका पाऊस राहील। पालमलाही हलका राहील। गंगाखेडला जोरदार पावसाचा अंदाज आहे। परभणी, जरी, बोरी, जंतूर, मठ्ठा, परतूर, सेलू, आष्टी, पाथरी या भागात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि लातूर जिल्ह्याकडे पुढील 48 तासात जोर कमी राहील। देगलूर, रुदूर, हनीगाव, जकाल, वडूणवजूक, चोळकोट, लातूर रोड, श्रंतपाल तसेच मुरकी, उदगीर, किंटोट, बाटंजी किल्ल्याने हलक्या पावसाचा अंदाज आहे। लातूर, रेणापूरलाही हलका राहील। वाडा, किंटोटलाही हलका पाऊस राहील। जोरदार पावसाची शक्यता कोंड, मुरुड, घाटेगाव, बोकडा या भागामध्ये बघायला मिळणार आहे। धाराशिवच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील। नंदुरगाव, मुरम, अलूर, वडगरी या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। जोरदार पावसाचा अंदाजा तुळजापूर, कामेगाव, बेमली, एडशी पेठ तसेच लगतचा परिसर, पैरबंग, पानेगाव, बार्शी, उडला, तांदवाडी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। उत्तर भागात कळमासा, तारखेड, भूम, पातुरकडा इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। बीड जिल्ह्याकडे पाटोदा, चौसाला, एलम जोरदार पावसाचा अंदाज आहे। तालुक्यालाही मध्यम जोरदार स्वरूपात राहील। परळी, अंबेजोगाई, घाट, नांदुरा, बर्डापूर इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बीड जिल्ह्यात राहील। मांजलगाव, वडवणी, तळेगाव, शिरसर, सोनपेठलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। बीड, करकम तसेच गेवराई, उमापूरलाही जोरदार पावसाचा अंदाजा पुढील 48 तासात राहील। जालना जिल्ह्याकडे मंगळूर, रामशेगाव, छोटा, तानवाडी, पानवाडी, वारीगवारी, ईश्वरनगर, काचूड, पाचूड, कोल्हापांगरी, जालना, बदनापूर इथे जोरदार पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। देऊळगाव, राजा, जाफराबाद, सम्राटनगर, हंसाबाद, सिल्लोड, भोकरदन आणि अजंठा जोरदार पावसाचा अंदाज राहील। श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागामध्ये अमरापूर, हंसापूर, पालम टाकलेला जोरदार पावसाचा अंदाज आहे। बगतापूर, दहेगावणे, ढाके, पालपैठणलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील। बिडकीनलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे। लिंबी, जळगाव, गंगापूरला हलका पाऊस राहील। श्री छत्रपती संभाजीनगरचा नरसी, पिंपरीलाही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। एलकुपा, देवगाव, फुलंब्री, विरामगाव, पिशोर, कन्नड, हतनूर, चाळीसगाव या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। जळगाव जिल्ह्याकडे अंबळनेर, परोळा, धरणगाव, जळगाव, वसावत, जामनेर, रावेर इकडे हलक्या सरींचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। धुळे जिल्ह्याकडे हलक्या पावसाचा अंदाजा धुळे, अंजंग, अरबी, बोकरूड, बाबरे या भागात असून कपांडे, जापोरे, गोडी, इसाले, शिरपूर, बुडकी, सांगवी, सोले हलक्या सरींचा अंदाज राहील।
आणि नंदुरबार जिल्ह्याकडे साक्री, बॅट, चिंचखेड तसेच अंचाले, चिंचवे हलक्या सरींचा अंदाज राहील। चोरवड, पिंपळनेर, अंमली, कोकसाने, टोमकाई, टिटाणे इकडे हलक्या सरींचा अंदाज राहील। बोरचाक, नंदुरबार, रनाला, करपाली, शहादा, अक्कलकोवा, तलोडा या भागातही हलक्या पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज नाशिक, सिन्नर, तिरडे, डुबरे, निफाड, येवला, मनमाड, तालवड, वणी, डडांबे, चांदवड, सटाणा, मालेगाव, औटी या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याकडे कोपरगाव, शिर्डी, पिलतंबा, वैजापूर, वावी, जवळके हलक्या सरींचा अंदाज राहील। अश्वी, लोणी, श्रीरामपूर, तालिकाबन, बानास, नेवासा, वांबुरी, घोडेगाव, गारगाव, मांडवे तसेच आसपासचा परिसर, वरवंडी इकडे हलक्या सरींचा अंदाज राहील। आले आणि भालवानी, पारनेसुपे हलक्या पावसाचा अंदाज आहे। मध्यम पावसाचा अंदाजात धनगरवाडी, शिरोळ, महाका, खंडाळा, बगूर, पातळी या भागात राहील। राळेगाव, सुरेगावलाही मध्यम स्वरूपात राहील। जामखेड, काडा, आष्टी, बिटकेवाडी, कर्जत, कुलधरण जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह अहमदनगर जिल्ह्याच्या या भागात राहील। तर सोलापूर जिल्ह्याकडे बिगवण, केटूर, बिगोंडोळ, करमाळा, कोंडे, सेल्सेस, परंडा, वांगी, केरन, इंदापूर, बारामती, लुसुंबे इथे जोरदार पावसाचा अंदाजा पुढील 48 तासात राहील। तर बेमले, टेंभुर्णी, कुरवाडी, अरणगाव, शेतपल, अंगार, अकलूज, मासरस, भालवानी, पंढरपूर, बराड, शिंगणापूर येथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। मसवड, पिलवी, भालवानी, पंढरपूर, खर्डे, गेडी, चिंके, सांगोळे या भागातही मध्यम हलका पाऊस बहुतांश ठिकाणी राहील। सातारा जिल्ह्याकडे मायणी, विटा, कराड, कडेगाव, पुसेवली, वडूज, मसवडलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। लाटे, फलटण, वाई, खंडाळा, प्रतापगड सातारा जिल्ह्याच्या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा जत, बिलर, दागलपूर, जळकाटी, किरंगी, अडाली, तेलसंग मध्यम पावसाचा अंदाज राहील। मंगसोळी, कुडाची तसेच सांगली, मालगाव, इचलकरंजी इकडे मध्यम हलका पाऊस बहुतांश ठिकाणी राहील। तर कोल्हापूर जिल्ह्याकडे इस्पुर्ली, कागल, इचलकरंजी, कोल्हापूर, चितवेल, किनी, कोडाली हलका मध्यम पाऊस राहील। निपाणी, मोरगुड, बिद्री, राधानगरी तसेच अजरा, नेसारी, अडदाला हलका पाऊस या भागात राहील। सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड या भागात बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। उत्तरेकडे हलका राहील। रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात किनारपट्टीकडे ढगाळ वातावरण राहील। पावसाचा अंदाज फारसा नाही। पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा पुणे, सासवड, जेजुरी, बोरशिरवळ, मारगाव इकडे हलका पाऊस राहील। कडेगाव, दौंड, नार्वे, बोरी, शिरूर, कवटे, मलटण, पाबल, पारणे, सुपे, अळकोटी हलक्या पावसाचा अंदाज आहे। रायगड जिल्ह्याकडे ढगाळ स्थिती राहील। मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पालघर, नाशिकचा पश्चिमी परिसर या भागात ढगाळ स्थिती राहील। पावसाचा जोर फारसा नाही। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा।